2026 मध्ये लागू होणाऱ्या 8व्या वेतन आयोगाबाबत सरकाराच्या अंतर्गत सादर झालेल्या प्राथमिक कागदपत्रांतील तक्ते आणि 10 वर्षांचा संपूर्ण आर्थिक डेटा आता बाहेर आला आहे आणि त्यानुसार 8व्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर 2.15 अंतिम स्तरावर पोहोचल्याचे स्पष्ट दिसत आहे. या फिटमेंट फॅक्टरमुळे किमान पगार 18,000 रुपयांवरून थेट 38,720 पर्यंत वाढणार आहे आणि हे आकडे आता तक्त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत. 2016 ते 2026 या 10 वर्षांच्या कालावधीत कर्मचारी वेतनावरचा सरकारी खर्च, महागाई निर्देशांक, DADR वाढीची सरासरी, पगार संरचनेतील बदल आणि बाजारातील क्रयशक्ती या सर्व घटकांचा वेतन आयोगाने विस्तृत आढावा घेतला होता. गेल्या 10 वर्षात महागाई तब्बल 45 ते 48% दरम्यान वाढली, तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात अपेक्षित प्रमाणात वाढ न झाल्याने पगाराचा वास्तविक मूल्य म्हणजेच रिअल वेज व्हॅल्यू कमी झाला आहे. 7व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, परंतु त्यावेळी आर्थिक परिस्थिती आणि महसूल वाढ वेगळी होती. 2026 पर्यंत DA 61% होणार असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने सरकार नवीन किमान पगार 38,720 ठेवणे अत्यंत व्यवहार्य आहे. 18,000च्या विद्यमान बेसिक पगारावर 2.15 फॅक्टर लावल्यास नवीन बेसिक 3,838,720 येतो. ही वाढ केवळ कागदावर नसून महागाईच्या प्रमाणात अगदी न्याय्य आहे. 2026 मध्ये 61% DA लागू झाल्यास 3,820 वर DAच्या स्वरूपात 23,600 रुपये मिळतील आणि एकूण पगार 62,320 पेक्षा जास्त होईल. त्यात HRA 24% मेट्रो शहरात धरल्यास आणखी सुमारे 9,290 रुपये मिळतात आणि TA व इतर भत्त्यांसह एकूण मासिक वेतन 76,000 रुपयांपासून 78,000 रुपयेपर्यंत जाईल, जे आजच्या किमान पगाराच्या म्हणजेच 18,000 रुपयांच्या तुलनेत तब्बल 3 ते 3.3 पट वाढ आहे. पेन्शनधारकांसाठी हा वेतन आयोग तितकाच ऐतिहासिक आहे. विद्यमान नियमाप्रमाणे पेन्शन बेसिकच्या 50% असते, त्यामुळे नवीन बेसिक 38,720 नुसार पेन्शन थेट 19,360 होणार आणि DR मिळून पेन्शन सुमारे 31,300 ते 32,000 रुपयांपर्यंत वाढेल. फॅमिली पेन्शन देखील 11,600 पासून 18,500 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 10 वर्षांच्या डेटानुसार DAची वाढ दर 6 महिन्यांनी 1 ते 4% दरम्यान सतत होत राहिली आहे. त्यामुळे 61% DA पूर्ण होण्याचा ट्रेंड स्थिर असून हेच 8वा वेतन आयोग सुरू करण्याचे मुख्य कारण आहे. 2025च्या मध्यापर्यंत आयोगाचा प्राथमिक अहवाल तयार होईल. जुलै ते सप्टेंबर दरम्यान तांत्रिक व वित्तीय तपासणी पूर्ण होईल आणि डिसेंबर 2025 मध्ये कॅबिनेट मंजुरी मिळून 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होईल अशी बहुतांश शक्यता आहे. आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर पगारवाढीचा फायदा फक्त केंद्र सरकारपुरता मर्यादित राहत नाही. 18 राज्ये केंद्राच्या शिफारशी प्रत्यक्षात 4 ते 8 महिन्यांच्या आत स्वीकारतात. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्याही पगारात मोठी वाढ आणि पेन्शनमध्ये थेट सुधारणा होते. वेतन आयोगातील महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फिटमेंट फॅक्टर 2.15 ठेवताना सरकारने बजेटरी भार, महसूल वाढ आणि कर्मचाऱ्यांची वास्तविक गरज अशा 3ही स्तरांचा समतोल साधला आहे. काही अर्थतज्ज्ञांचा दावा आहे की वेतनवाढीमुळे महागाई वाढेल, परंतु मागील 4 आयोगांमध्ये असे कधीही घडले नाही. उलट कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या खर्चामुळे बाजारात पैसा फिरतो आणि अर्थव्यवस्थेला गती मिळते. नव्या पगारामुळे महागाईचा फटका कमी जाणवेल, कर्मचारी खर्चशक्ती वाढेल आणि निवृत्त व्यक्तींनाही दीर्घकालीन सुरक्षितता मिळेल. तक्त्यातील दुसरा महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे 2026 नंतर DA कमी टक्केने सुरू होईल. जसे 7व्या वेतन आयोगानंतर DA 0% पासून 42% पर्यंत 7 वर्षात पोहोचला, तसेच 8व्या वेतन आयोगातही नवीन बेसिकवर DA 0 ते 4% पासून सुरू होऊन पुढील 4-5 वर्षात 30 ते 35% पर्यंत जाईल. या संपूर्ण बदलाचा परिणाम म्हणजे कर्मचारी, पेन्शनर आणि अर्थव्यवस्थेसाठी हा आयोग एक दीर्घकालीन संरक्षक कवच ठरणार आहे. वेतन आयोगाचे उद्दिष्ट फक्त पगार वाढवणे नसून महागाई, आवास, वाहतूक, आरोग्य आणि निवृत्तीनंतरची सुरक्षितता यांसारख्या मूलभूत गरजांसाठी स्थिर आर्थिक बळ देणे आहे. 3,720चा किमान पगार हा फक्त आकडा नाही, तो 10 वर्षांच्या महागाईशी काटेकोरपणे तोंड देण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक आधारस्तंभ आहे. तक्त्यातील सर्व डेटा, आर्थिक विश्लेषण आणि सरकारची राजकोषीय क्षमता पाहता 8वा वेतन आयोग हा आत्तापर्यंतच्या सर्व आयोगांपेक्षा अधिक प्रभावी आणि कर्मचारी हिताचा ठरणार आहे, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.